एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। संविधानाचा अभ्यास करताना काही संकल्पनात्मक बाबी ज्या आहे समजून घेणं आवश्यक आहे, है की नाही? आपल्याला केवळ प्रिलिम पास करायची आहे का? नाही, नाही, आपल्याला परीक्षा पास करायची आहे, पोस्ट पाहिजे आहे पहिल्यांदा। तर मग आपल्याला प्रिलिम बी पास करायची, मेन्स बी पास करायचा, इंटरव्ह्यू बी द्यायचा आहे ना। तर ह्या टप्प्यामध्ये प्रिलिमले काही कॉन्सेप्टचे प्रश्न विचारतच नाही रे बाबा, तर कायले वाचा, तर काही नाही। मेन्सले विचारतील ना, इंटरव्ह्यूले विचार, गॅरंटी आहे का? नाही। मग आपण काही कॉन्सेप्च्युअल बाबी समजून घेणं आवश्यक आहे, आलं की नाही लक्षात? त्याच दृष्टिकोनातून बघा, नवीन एडिशन मध्ये एम लक्ष्मीकांतच्या त्यांनी ऍड केलेला आहे, तो म्हणजेच क्वालिटीज ऑफ अ गुड कॉन्स्टिट्यूशन, अभिष्ट संविधानाचे गुणधर्म काय आहेत ब्रीफली दिला आहे, एक सारासार काढला आहे, म्हटलेला आहे की काही गुणधर्म, संपूर्ण गुणधर्म नमूद केले नाही। वेगवेगळ्या जे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स आहेत, त्या प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्टने संविधानाचे नवीन नवीन डायमेन्शन्स, नवीन नवीन गुणधर्म नोंदविलेले आहेत। त्यातले काही लक्ष्मीकांतनी नोंदवलेले आहेत, आलं की नाही लक्षात? है ना? काहींचे एकदम टेक्निकल आस्पेक्टने आहेत, काही एकदम फिलॉसॉफिकल आस्पेक्टने आहेत, असे वेगवेगळे गुणधर्म आहेत। क्लिअर? लक्षात आलंय? आपल्याला पुस्तकाच्या अनुषंगाने जे काही गाईड आहे त्याच्या अनुषंगाने इथे समजण्याचा आपण प्रयत्न करूया, ठीक आहे? पण समजण्यापूर्वी तुम्हाला माहित आहे, समजण्यापूर्वी काय आपण दोन प्रश्न पाहतो, म्हणजे पाहतोच, तर आपण दोन प्रश्न पाहून घेऊया याच्यावर। चला बघा, अभिष्ट संविधानाची कोणती गुण वैशिष्ट्ये नाही, म्हणजे कोणतं गुण वैशिष्ट्य नाही असं सर्व म्हटलंय, विच इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड कॉन्स्टिट्यूशन। संविधानाचं खालीलपैकी कुठलं नाही बाबा? स्थैर्यता, स्टॅटिकनेस, स्थैर्यता, स्टॅटिकनेस। दुसरं संक्षिप्तता, ब्रेविटी। तिसरं अनुरूपता, अडॅप्टेबिलिटी। आणि चौथा आहे व्यापकता, कॉम्प्रेन्सिव्हनेस। असे चार दिलेले आहेत, कोणतं नाही आहे, आलं लक्षात? पहिला प्रश्न। चला दुसरा प्रश्न पाहून घेऊया। अभिष्ट संविधानाचे म्हणजे उत्तम संविधानाचे किंवा नीतिवान संविधानाचे कोणते गुण वैशिष्ट्य लोकांची संविधानाप्रती आज्ञाधारकता वृद्धिंगत करते? काय करते? लोकांची संविधानाप्रती आज्ञाधारकता वृद्धिंगत करते, असं कोणतं वैशिष्ट्य आहे बा? विच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड कॉन्स्टिट्यूशन इन्क्रीज द ओबिडियन्स ऑफ पीपल टू द कॉन्स्टिट्यूशन। संविधानाप्रती बाबा संविधान मोठा चांगला वगैरे असा है ना, आज्ञाधारकता कशी वाढते? पहिलं, तरतुदींचा निश्चित अर्थ, डेफिनाइट मिनिंग ऑफ प्रोव्हिजन्स। दुसरं, केवळ आवश्यक तरतुदींचा समावेश, इन्क्लुजन ऑफ ओनली इसेन्शियल प्रोव्हिजन्स। तिसरं आहे दस्तऐवजांचा जिवंतपणा, है ना, लिव्हिंगनेस ऑफ अ डॉक्युमेंट। आणि चौथा आहे राजकीय स्थिरतेस मदत, फॅसिलिटेट पॉलिटिकल स्टॅबिलिटी। असे चार ऑप्शन्स आपल्या समोर दिलेले आहेत, चारही ऑप्शन डोक्यात फिट, आणि हा फिट करून आपण आता पुढचा प्रवास करायचा, आलं की नाही लक्षात? ठीक आहे, डोक्यात फिट आहेत, चलायचं मग आता। ओके, चला बघूया संविधानाचे जे लक्ष्मीकांत मध्ये नोंदवलेले आहेत तेच मी इथे घेतलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जसं कॅरी या कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्टने एक वेगळ्या डायमेन्शनने घेतलेले आहेत की डेमोक्रॅटिक जे मेजर्स आहेत ते कसं आहे, है ना, त्याच्या आधारावर घेतलाय, टेम्परन्सच्या आधारावर घेतलाय, ते नाही घेऊया आपण। हे 7 जे आहे त्याचा विचार करूया। मग असं खोलवर नाही का, आपण जसे जसे तुमचे बेसिक कॉन्सेप्ट होत जातील, तर मग एखादी आपण असे डिटेल मध्ये व्हिडिओज घेऊया, तेव्हा है ना, तुम्ही राहा सोबत। जर अशी डेप्थ घ्यायची इच्छा असेल तर जरूर राहा, ठीक आहे? पहिलं बघूया संक्षिप्तता, ब्रेविटी, हा पहिला राहील, एक पहिला। दुसरा आहे स्पष्टता, क्लॅरिटी, क्लॅरिटी। तिसरा आहे असंदिग्धता, असंदिग्धता, डेफिनाइटनेस, म्हणजे नो एम्बिग्युटी, डेफिनाइटनेस। चौथा आहे
सर्व समावेशकता, कॉम्प्रेन्सिव्हनेस किंवा ऑल इन्क्लुझिव्हनेस असंही म्हणू शकतो, व्यापकता असं म्हणू शकतो. 5वं आहे अनुरूपता, सुटेबिलिटी, अनुरूपता, मॅचिंग, मॅच है ना. आणि 6वं आहे स्थिरता, स्टॅबिलिटी, स्थिरता, स्टॅबिलिटी, स्थिरता म्हटलं है ना, स्टॅटिकनेस नाही, वेगळा फरक आहे तो. स्टॅटिकनेस इज डिफरंट, स्टॅबिलिटी इज अ डिफरंट. ओके. आणि 7वं आहे अनुकूलनीयता, अडॅप्टेबिलिटी, अनुकूलनीयता, अडॅप्टेबिलिटी, जैसा देश वैसा वेश. ओके, ठीक आहे. आपल्याला किती दिसत आहेत, 7 जे गुणधर्म आहेत अभिष्ट संविधानाचे ते आपल्याला लक्ष्मीकांतमध्ये सांगितलेले आहेत. ते आता एक एक समजून घेऊया. समजणं महत्वाचं आहे, कॉन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे, कारण भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून मला मग आपल्याला याचा विचार करायचा आहे. आलं की नाही लक्षात. जेव्हा तुम्ही मेन्स द्याल, इंटरला कधी प्रश्न विचारू शकता तसे, तर तेव्हा तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे कॉन्सेप्ट यूज करायचे, म्हणून हे कॉन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. पहिला आहे संक्षिप्तता, ब्रेविटी. बघा संविधान कसे असावे आणि कसे नसावे. पहिल्यांदा संविधान कसे असावे, परिशुद्ध असावे, प्रिसाइज, आवश्यक तरतुदींचीच तिथे काहीतरी प्रोव्हिजन्स म्हणजे जे आहेत त्या तेवढ्याच असावे, इसेन्शियल प्रोव्हिजन्स, आवश्यक तरतुदीच तिथे नमूद असाव्या. पहिलं कसं आहे, प्रिसाइज असावं म्हणजे पल्लाड नसावं पहिलं. दुसरं, आवश्यक तरतुदीच असाव्या, फालतूचा फापट पसारा ठेवू नये. त्याचं उलट फालतूचा फापट पसारा ठेवू नये. याच्यावर लांबलचक फालतूचा लेंदीनेस नाही घ्यायचं आणि अनवॉन्टेड प्रोव्हिजन्स नसाव्या. का संविधान ही कादंबरी नाही, संविधान ही कादंबरी नाही आणि आपला फालतूचा पिक्चर नाही है ना, किंवा आपला तो राग आला एकच एक ते बी नव्हे है ना. फालतू धंदे संविधानात चालत नाही आणि त्याच्यामुळे एकदम प्रिसाइज, जे हवं तेच, जे हवं तेच आणि ज्याची गरज आहे, 2 शब्द लक्षात ठेवा, जे हवं तेच आणि ज्याची गरज आहे तेवढंच, हा 2च गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणून संविधान हे संक्षिप्त, जितकं संक्षिप्त असेल तितकं संक्षिप्त असावं. तुम्हाला भारताचं संविधान तर लेंदियस कॉन्स्टिट्यूशन म्हटलंय रे भाव, तर मग काऊन त्या फालतूच आहे का, तसं नाही. आपण त्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही, प्रोव्हिजन ज्या टोटल प्रोव्हिजन दिले आहेत त्याची गरज होती, निकड हा डिफरंट आस्पेक्ट झाला. आता आपण म्हणतोय की जे काय लिहिलेलं आहे ते फापट पसारा लिहिला आहे का, पल्लाड लिहिला आहे का, है ना, हे पूर्ण असं है ना महाभारत ना रामायण असं आहे का, तसं नाही. प्रिसाइज लिहावं लागेल. लक्षात आलं का, प्रिसाइजनेस, जेवढी गरज आहे तेवढी, ज्याची आवश्यकता आहे तेवढंच. कशासाठी, खूप महत्वाचं आहे. जर सपोज टू बी खूप लेंदी दिले, तुम्ही बघा ना, तुम्ही एखादा उत्तर लिहायला लागा, असं शॉर्ट उत्तर लिहा तर प्रिसाइज उत्तर लिहा तर बरं टू द पॉइंट होते, प्रिसाइज शब्द वापरतो, पर्टिक्युलर व्होकॅब्युलरी, संपलं काम. ना हे लॉंग क्वेश्चन लिहायला लावा. आता आम्ही लिहायचो ते यूपीएससीले, मी एमपीएससीले बी लिहायचो, हे लंबे प्रश्न, 60 मार्काचा प्रश्न, हे लिहितच्या च्या मायला कुठं जाय उत्तराचा तो दिशा दशा काही समजे नाही है ना. हा मोठा प्रॉब्लेम येतो. मग त्याला पकडा रे भावा, हे असं होते, हे गोंधळ होते. काय होते, गोंधळ, कन्फ्युजन इंटरप्रिटेशन मध्ये. कारण की पर्टिक्युलर शब्द जर वापरला नाही, प्रिसाइज लँग्वेज जर वापरले नाही तर गोंधळ उडू शकतो. आणि संविधानामध्ये गोंधळ उडाला तर देशाचं काय, कारण की देशाची जडणघडण, देशाची पूर्ण प्रणाली जी आहे, गव्हर्नन्सची प्रणाली, देशाचं संपूर्ण भविष्य जे आहे ते त्या संविधानावर आहे. आणि तोच गोंधळात टाकणारा असेल तर मग होईल कसं. म्हणून पहिलं कंडिशन काय आहे, प्रिसाइजनेस अँड ओनली इसेन्शियल प्रोव्हिजन, परिशुद्धता आणि आवश्यक तरतुदी, म्हणजेच काय, ब्रेविटी, संक्षिप्तता, प्रिसाइज असलं पाहिजे. ओके.
दुसरं आहे स्पष्टता. केवळ प्रिसाइज असून चालणार नाही. प्रिसाइज आहे, एकदम शॉर्ट मध्ये लिहिलं आहे, क्रंचिंग केलेलं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच लिहिलं आहे, पण का मनाचं समजेचं नाही. आली आपण बरोबर आहे. का मनाचं समजे नाही याला म्हणतात क्लिष्ट भाषा. क्लिष्ट भाषा लिहिली असेल तर मोठा प्रॉब्लेम है ना. ज्याला आपण गुगल डिगॉग असा पण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यात लँग्वेज मध्ये म्हणतो, गुगल डिगॉग लँग्वेज. म्हणजे का म्हणते त्याला समजे नाही, त्याचं त्यालाच समजते है ना. तर तशी भाषा नसावी, सरळ असावी. कशी भाषा असावी? सरळ असावी. मग तुम्ही म्हणा आमच्या संविधानात नॉट विस्टँडिंग ना असं तसं लिहिलंय. अबे ते लिगल लँग्वेज हो, तेच प्रिसाइज हो. लिगल कायदेशीर भाषा आहे. मग तो म्हणतो आम्हाला समजे नाही ना. अरे तर बाबा त्याच्यासाठी ती भाषा शिकावं लागेल. मग तुम्ही म्हणाल का हे मग काय लिहिलेला क्लिष्ट भाषा? अरे त्याला क्लिष्ट भाषा नाही म्हणत. क्लिष्ट भाषा म्हणजे काय की अशा प्रकारे शब्दांचं मांडणी केली आहे की त्याची क्लिष्टता वाढलेली आहे, कॉम्प्लेक्सिटी वाढली आहे. मग कॉम्प्लेक्सिटी वाढली तर त्याचं इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम येतो. काय येतो? इंटरप्रिटेशन. का मनाच्या काय समजत नाही, का मनाच्या काय. मग हा वेगळा अर्थ तो वेगळा, वेगवेगळे अर्थ निघू शकतात. म्हणून क्लिष्टता नको. मग कसं? तरतुदी स्पष्टपणे नमूद करण्यात याव्यात. तरतुदी ज्या आहेत स्पष्टपणे नमूद करण्यात याव्यात. आता स्पष्टपणे इथे म्हटलं असेल तरी तुम्ही म्हणता नाही सर्वसाधारण दिलेलं असतं बाबा. तर संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या सर्वसामान्य तरतुदी आहेत की विशेष तरतुदी आहेत, त्याच्यावर त्याचं हे जे आहे स्पष्टपणा तो राहील. सर्वसामान्य असेल तर त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं असेल हे सर्वसामान्य आहे, आणि विशेष जर असेल स्पेसिफिक बाब असेल तर तशी लिहिलेली असेल. त्या दृष्टिकोनातून म्हणताय स्पेसिफाय द प्रोव्हिजन इन क्लिअर टर्म्स असा शब्द आहे. आलं लक्षात? स्पष्टता असली पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे. काय म्हणायचं ते कळलं पाहिजे. काय म्हणायचं ते कळलं पाहिजे. पहिल्या याच्यात काय होतं? फालतूचा फापट पसारा लिहू नका. मग फापट पसारा लिहायचा नाही म्हणून कॉम्प्लेक्सिटी करायची का नाही, सरळता असली पाहिजे. दुसरं झालं. तिसरं काय म्हणते? असंदिग्धता, डेफिनाइटनेस, नो एम्बिग्युटी. फालतूचा असा इकडून तिकडून कन्फ्यूज पागल करायचं नाही. ठीक आहे, डोकं शांत राहिलं पाहिजे. काय म्हणते इथे? कंटेन डेफिनाइट मिनिंग फॉर इट्स प्रोव्हिजन. डेफिनाइट मिनिंग, निश्चित अर्थ नमूद करावा म्हणते. नमूद केलेली आहे तरतूद, प्रॉपरली केली आहे, क्लिअरली केली आहे, पण निश्चितच केली पाहिजे. त्याच्यामध्ये असा अर्थबोध भलताच झाला नाही पाहिजे. कोणाला चान्स नाही भेटला पाहिजे की त्याचा भलताच अर्थ काढा. ध चा मान, माचा ध असा झाला नाही पाहिजे. मतार्थ जो आहे तो जसा आहे तसाच निघाला पाहिजे. जे म्हणायचं तेच निघालं पाहिजे. मीन्स नो एम्बिग्युटी. जे म्हणायचं तेच, म्हणजेच याचा अर्थ दुसरा शब्दच नको, दुसरा अर्थच निर्माण झाला नाही पाहिजे. मग जर दुसरा अर्थ निर्माण नाही झाला आणि चान्स जर मिळत नसेल दुसरा अर्थ काढायचा, तर याचा अर्थ याचं इंटरप्रिटेशन करायची पॉसिबिलिटी कमी आहे. कारण की ऑलरेडी तिथे सांगितलं आहे. डोकं चालवायची गरज नाही ना, फालतूचे डोकं लढवायची गरज नाही. म्हणजेच काय तर ही जी हा जो पॉइंट आहे, हा जो गुणधर्म आहे डेफिनाइटनेसचा, हा डेफिनाइटनेसचा गुणधर्म काय करतोय की जेव्हा खटले होतात, न्याय निवाडा द्यायचा असतो, तेव्हा न्यायाधीशांना फालतूचा चान्स देत नाही, फालतू इंटरप्रिटेशन काढायचे चान्स देत नाही. न्यायाधीश संविधानाच्या चौकटीत बांधून जातो, बंधनात राहतो आणि त्याच्या बाहेर तो काहीच म्हणू शकत नाही. म्हणजे तो चान्स घेऊ शकत नाही. आलं का नाही लक्षात? नाही तर भलतेच भलते आपण पाहिलं जजमेंट काही काही भारी भारी है ना. तर न्यायाधीशांना अर्थबोधना करता स्वेच्छा निर्णयाचा अधिक जो आहे शक्यता राहू शकते. ह्याच अँबिग्युटीमुळे ती मिळत नाही. मग तुम्ही म्हणा भारतात संविधान तसं नाही. काही तुम्ही भारतातले जे जजमेंट पाहाल ना, ते म्हणजे संविधान गेलं इकडे आणि आपली अक्कल इकडे अशासारखं आहे. आलं का नाही लक्षात?
अदरवाईज जर न्यायाधीशांनी पाहिली चौकट, फ्रेमवर्क पाहिलं तर चान्स मिळत नाही. इतकं सुंदर संविधान आहे, बरोबर आहे. आणि म्हणून काही जजमेंट फारसे जबरदस्त आहे ना. केशवानंद भारतीचे जजमेंट बघा कसं सांगते, ए फालतू धंदे करायचे नाही म्हणते, फालतूचे धंदे करायचे नाही म्हणते. कोणाले? तो स्वतःला सांगते, न्यायालय स्वतःला सांगते फालतूचे धंदे करायचे नाही. आणि पार्लमेंटरी म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी संविधानिक बदल करते तिला सांगते फालतू धंदे करायचे. संविधानात म्हटलंय म्हणते, क्लिअर आहे, फालतूची अँबिग्युटी तुम्ही निर्माण कर, तुम्ही नको निर्माण करा म्हणते, संविधानानं निर्माण केलेली नाही म्हणते. लक्षात आले का? असंदिग्धता, डेफिनाइटनेस असलं पाहिजे. हे अभिष्ट संविधानाचे एक अत्यंत महत्वाचं गुणधर्म आहे. कारण की इंटरप्रिटेशन जर फालतूचे निघाले तर प्रॉब्लेम्स वाढू शकतात आणि जजेसला चान्स भेटू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर्वसमावेशकता, कॉम्प्रेहेन्सिव्हनेस. संविधान कशासाठी? तर संविधान हे आहे लोकांच्या भविष्यासाठी, लोकांच्या हक्कासाठी. मग जर लोकांचा हक्कासाठी आहे तर मग संविधानामध्ये लोकांचे हक्क आलेच पाहिजे. पण जेव्हा स्वतःचा हक्क एक माणूस बजवायला जातो तेव्हा तो दुसऱ्यांच्या हक्कावर गदा आणू शकतो. आणि म्हणून त्याची स्वतःची कर्तव्ये, लोकांची कर्तव्ये सुद्धा काय आहेत, जेणेकरून स्वतःचे हक्क जेव्हा तो बजावत असतो, स्वतःच्या हक्कांचा एन्जॉयमेंट करत असतो, आपले स्वतःचे राईट्स, त्याचसोबत दुसऱ्यांचे अधिकार, दुसऱ्यांचे हक्क डावलत तर नाही, त्यामुळे त्याची कर्तव्य, त्याच्या ड्युटीज सुद्धा महत्वाच्या. मग लोकांचे हक्क आणि लोकांचे कर्तव्य नमूद असणं आवश्यक आहे. मग लोकांचे हक्क आणि कर्तव्य नमूद आहेत, पण शासकीय प्रणाली कोण चालवतं? शासन. मग शासन चालवतं तर शासनाला त्याचे अधिकार आहेत. कोणते अधिकार? तर बरेचसे सॉव्हरीन, सार्वभौम अधिकार त्यांना मिळतात. आणि मग सार्वभौम अधिकार मिळाले की प्रॉब्लेम होतो. का? तो सोपा आहे, एकदमच मस्त गणित आहे. पॉवर मेक्स मॅन करप्ट अँड मोर द पॉवर मेक्स मॅन मोर करप्ट. मग सरकारकडे केवढे अधिकार, कोणाला धरलं, बंद केलं, आतमध्ये डांबून दिलं, एवढे मोठे अधिकार. मग असे अधिकार जर असेल तर शासन लोचाक करू शकते. म्हणून रिस्ट्रेंट म्हणजेच शासकीय अधिकाराला बंधन असणं गरजेचं आहे. आणि किती अधिकार असणार आणि किती नाही ते पण नमूद असणं गरजेचं आहे. मग शासनाच्या मर्यादित अधिकार आणि लोकांच्या अधिकारासोबत त्यांची कर्तव्ये, या सगळ्यांचा जांगळगुत्ता एकत्र येणं आवश्यक आहे आणि क्लिअर याच्याने, जेणेकरून कोणीही दोघं चान्स घेणार नाही आणि खऱ्या अर्थानं जो राष्ट्र आहे तो राष्ट्र निर्माण होईल. आलं की नाही लक्षात? बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून काय म्हटलंय? कॉम्प्रेहेन्सिव्हनेस, शासन शक्ती, गव्हर्नमेंटचे पॉवर आणि नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्ये नमूद असणार एवढं सर्वसमावेशक संविधान असणं आवश्यक आहे. आता असं जर असेल तर झगडे फसाद नाही, आहे की नाही? माझा अधिकार मला माहित आहे, पण दुसऱ्यांचा अधिकार काय हे बी मला माहित आहे आणि त्याच्या याच्यात मला ढवळाढवळ करायची नाही रे बाबा. तो काय तिकडे जुगाड जमावते कोणासोबत, मला काय नाही करा, मी माझ्यासोबत बरोबर आहे छाव. असं जर झालं तर प्रॉब्लेम येणार नाही. आणि सरकार म्हणा बापू तू तुझ्या जुगाड चालू आहे, तू तुझ्या जुगाड चालू आहे, मी कोणाच्या मदत नाही, दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी आहो मला सांगा. असं जर झालं तर टेन्शनच नाही, वादविवाद होणार नाही, न्याय खटले वाढणार नाही. म्हणून कॉम्प्रेहेन्सिव्हनेस जे जे आवश्यक आहे ते सर्व असलंच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुरूपता, सुटेबिलिटी खूप महत्वाचं आहे. संविधान धरलं, लिहिलं, 2-4 ओळी लिहिल्या, 10-15 प्रोव्हिजन लिहिलं म्हणजे झालं असं आहे का? नाही. संविधान काय आहे? संविधान काय एक दस्तावेज आहे केवळ? नाही. संविधान हे लोकांची आशा आणि आकांक्षा आहे. लोकांच्या काय गरजा आहेत, त्यांना स्वयं विकासासाठी काय हवं आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांचं भविष्य, त्याचं जे चित्र आहे ते परावर्तित, ते रिफ्लेक्ट करण्याचं काम कोण करतं? संविधान करतं.
आणि त्याच्यामुळे लोक म्हणजे कसे, लोक म्हणजे काय, लोक म्हणजे संस्कृती जी हजारो वर्षापासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या फुल्ली फल्ली असते, आणि ती म्हणजे लोक. आणि ती लोक जेव्हा घडतात तर ह्या सर्व पार्श्वभूमीचा आधार घेऊनच संविधान असलं पाहिजे. दार्लन लिहिलं कुठं तरी कोपऱ्यात बसून असं होते का? नाही. म्हणजेच काय तर जो देश आहे त्या देशातील लोक, त्यातली संस्कृती, त्यातली राजकीय परिस्थिती, त्यातली सामाजिक सांस्कृतिक धरोहर आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये संविधान असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक देशाच्या संविधानामध्ये आपल्याला तरतुदी वेगवेगळ्या दिसून येतात, त्यांची स्वतःची फिलॉसॉफी वेगवेगळी दिसून येते, है ना? बरोबर आहे की नाही? पाहिलं ना आपण आपल्या भारताचं संविधान एकदम अनोखा, जगा एकदम डिफरंट, सुटेबिलिटी. लक्षात आलं? ठीक आहे. त्याच्यानंतर स्थिरता, स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे. मानवीय जीवनातही स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे, स्थिरता खूप महत्वाची आहे. स्थैर्यता नाही, स्टॅटिकनेस नाही, नाही तर जैसे थे थांबलो रे बाबा ते नाही. स्टॅबिलिटी, ठहराव. जे काही धरोहर आहे, जे काही मूल आहे, जे काही बेसिक आहे, फंडामेंटल आहे, ज्याच्या भरोशावर, ज्याच्या आधारावर संपूर्ण देश आहे, ते जशानं तसं असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर जांगडगुत्ता झाला, काय लोचा झाला, तर मग काही खरं नाही. त्यामुळे स्थिरता खूप महत्वाची आहे. बरोबर आहे? मग जर प्रत्यक्षात बघितलं तर सर्वात जास्त थेट परिणाम करणारे जर आपण एखादी प्रणाली बघितली ह्या पूर्ण गव्हर्नन्स मधली, तर ती आहे राजकीय स्थिरता. जर पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी असली तर गव्हर्नन्स होत नाही. आणि त्यामुळे राजकीय स्थिरता येणार कशी, कशी ती प्रस्थापित होणार, याच्यासाठी संविधानाने फॅसिलिटेशन करणे, सुलभीकरण करणे आवश्यक आहे. ते संविधानाची जबाबदारी आहे. बरोबर आहे? त्यामुळे तशा प्रकारच्या तरतुदी असल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणा पॉलिटिकल स्टॅबिलिटी म्हणजे कसं बाबा, कुठे काही डिस्टर्ब होऊ नका, निवडणुका मस्त, असं तसं नाही. बघा तुम्ही आधी जेव्हा बघा आधुनिक राज्याच्या निर्मितीच्या पूर्वी आपण बघतो राजेशाहीपणा होता, राजेशाही घराणा, किंगडमशिप. आणि किंगडमशिप मध्ये पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी जबरदस्त. राजा भसकला का काय होईल काय खरं नाही कोण कोणाचं. बरोबर आहे? राईट. म्हणजे पॉवर जेव्हा चेंज होते तेव्हा एकदम ड्रास्टिक चेंज होत होता, खतरनाक चेंज होत होता, विध्वंसक बदल होत होता. परंतु आधुनिक राज्याच्या निर्मितीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉवर जो आहे तो डेमोक्रेटिक वेने आहे, लोकशाही मार्गाने आहे, निवडणुकीने आहे. दारला बोकसला याले मारलं ना आपण राजा बनला असं आहे का? नाही. म्हणजे जे काही पॉलिटिकल फ्यूड आहे किंवा पॉलिटिकल ज्याला आपण म्हणतो द्वंद्व आहे, राजकीय जो वॉर आहे, तो राजकीय युद्ध जे आहे त्याला व्याऊट दिला आहे, शांततेनं मार्ग दिलेले आहेत. ते मार्ग याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि ते अत्यंत सुलभ असले तर अजूनच छान, जे सर्वसमावेशक असले तर अजूनच छान. आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी घेतलेला आहे, तर आपल्या संविधानाने पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी जेव्हा दिली तर अधिकाधिक सुलभीकरण केलं. आणि इतक्या विविधतेनं नटलेल्या देशात विविधांगी असलेले लोक आणि विविध जातीची, धर्माची, प्रांताची एकत्रित येऊन म्हणजे अशा प्रकारे हे ट्रान्सफॉर्मेशन करायची तिथे एक सोय दिलेली आहे. वंडरफुल सोय आपल्याला इथे दिसून येते. लक्षात आलं का? राजकीय स्थिरता असली पाहिजे. राजकीय स्थिरता जर असेल तर टेन्शन येणार नाही. पण संविधानाने दुसऱ्याच बाजूला, एका बाजूला राजकीय जे आहे स्थिरता त्याने दिलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा ठराव असला पाहिजे. म्हणजेच कसं की धरला ना संविधानामध्ये खचाखच बदल, तसं नाही. जो येईन तो धरांना बदल, जो येईन तो धरण बदल, असा नाही, है ना? कारण की जर वारंवार बदल झाले लोचा होतो, है की नाही? तुम्ही बी पोट्ट्यांमध्ये दोस्तांमध्ये वारंवार जर स्वभाव बदलला एकाचा, आपण म्हणतो याची पोट्ट्याची काही गॅरंटी नाही, वे दोस्ती करू नका, हा साला लई धोक्याबाज आहे म्हणतो ना आपण. विश्वास राहते का? नाही.
मग संविधानामध्ये वारंवार बदल होतील, जो पाहिजे तो डिस्काउंट, जो पाहिजे तो छपाक छपाक, तर मग कसं होईल? जमणार नाही. म्हणून सहज अंतक्षेपण जे आहे, इझी टेम्परिंग, हे संविधानाने अलाव करू नये. मग तुम्ही म्हणा बा भारताच्या संविधानाला आतापर्यंत एवढे बदल केले, आपो एवढे बदल केले, पण मेन कोर गाभा हे तर उटूक पुटूक हो. उटूक पुटूक बदलाले काही नाही, आलं की नाही? मेन कोर गाभा त्याले आताच नाही लावू शकत नाही. लक्षात आला? ती ठराव भारतीय संविधानामधलं जे मूलतत्व आहे, बेसिक फिलॉसॉफी जी आहे, त्याला कोणी टच करू शकत नाही. आलं की नाही? ती स्टॅबिलिटी भारतीय संविधानाने दिलेली आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानावर भारताच्या लोकांचा परिपूर्ण विश्वास आहे. इतके उथलपुथल येत आहेत मागच्या 75 वर्षामध्ये. केवढे उथलपुथल, राजकीय उथलपुथलला वेआउट दिलेले आहेत की नाही? वेआउट सुलभीकरण केलेलं आहे, फॅसिलिटेशन केलेलं आहे. इतकं सुंदर संविधान आपल्याला जगात दिसून येत नाही. बरोबर आहे, राईट? म्हणजेच काय, त्यामुळे लोकांचा संविधानावरचा विश्वास वृद्धिंगत होतो, आज्ञाधारकपणा वाढून जाते. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर शेवटचं आपलं स्टॅबिलिटी असली पाहिजे, स्थिरता असली पाहिजे, दोस्ती लॉंग टर्म टिकली पाहिजे. पण जैसे थे लंगोटवरच राहिलं पाहिजे असं आहे का? नाही. जशी जशी गरज आहे. समाज कसा आहे? मानवीय समाज हा गतिशील आहे, डायनामिक आहे. आणि मानवीय समाज, मानवच गतिशील आहे, मानवीय समाज गतिशील आहे, तर तो सातत्याने बदलत आहे. मग तो बदलतो तर गरजा बदलणार, इच्छा बदलणार, अपेक्षा बदलणार. मग त्या गरजांना, त्या अपेक्षांना पुरलं पाहिजे असं सुद्धा बदल संविधानामध्ये होणं आवश्यक आहे. बदल नाही तर संविधान मृत झालंय. बदल नाही तर संविधान मृत झालंय. बदल जो आहे कोणता? आवश्यक गरजेनुसार बदल हे जिवंतपणाचं लक्षण आहे. लक्षात आलं का? संविधान हे जिवंतही असतं आणि संविधान हे मृतही होऊ शकतं. तर संविधानामध्ये जिवंतपणा असला पाहिजे. ते कुठलं क्वालिटी आहे? ते आहे अनुकूलन क्षमता, अडॅप्टेबिलिटी. जसा जसा बदल आहे त्यानुसार, त्या अनुरूप त्याने अडॉप्ट केलं पाहिजे. म्हणजे तो डायनामिक असला पाहिजे, चैतन्यपूर्ण असला पाहिजे, तो गतिहीन स्टॅटिक नसला पाहिजे. तो गतिहीन स्टॅटिक, एकदा लिहिलं रे बाबा आता काहीच नाही, बदलच होऊ शकत नाही, याच्यात काही बदल होऊ शकत नाही असं आहे का? नाही. ते आपण रिलिजियस स्क्रिप्चर पाहतो, याच्यात काही बदल होऊ शकत नाही. बाबा आदमच्या जमान्यात लिहिलं ना आताही तेच, तसं नाही है ना. संविधान कसं आहे? बदलत्या गरजेनुसार, बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल झालाच पाहिजे. आणि म्हणून तो आपल्याला स्वतःला जुळवून घेतो. असंच संविधान, त्याला जिवंत दस्तावेज, लिव्हिंग डॉक्युमेंट असं म्हटल्या जाते. म्हणजेच केवढी सर्कस आहे संविधानाले, अभिष्ट राहण्याची, गुड राहण्याची, चांगलं राहण्याची, नीतिवान राहण्याची, है ना. एका बाजूला म्हणते बदल झालाच नाही पाहिजे, दुसऱ्या बाजूला म्हणते बदल झालाच पाहिजे, तिसऱ्या बाजूला म्हणते जजेसनं चान्स घेतलेच नाही पाहिजे, चौथ्या बाजूला म्हणते गव्हर्नमेंटनं बी चान्स नाही घेतला पाहिजे, आणि पाचव्या बाजूला म्हणते लोकांचे हक्क राहिलेच पाहिजे, आणि सहाव्या बाजूला काय म्हणते हक्क तर राहिले पाहिजे, दुसऱ्याचे हक्क डावलले नाही पाहिजे, कर्तव्य राहिलेच पाहिजे. केवढा जांगड गुत्ता आहे. ह्या सगळ्यांचं समेशन है ना, इंटिग्रेशन रादर है ना, इज नथिंग बट द कॉन्स्टिट्यूशन. म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थानं जर पाहायचं असेल की कोणतं संविधान छान, तर ते अत्यंत कठीण परिस्थितीतही किती काळ टिकलं त्यावरून लक्षात येईल. भारतामध्ये इतकी क्लिष्टता, इतकी कॉम्प्लेक्सिटी आहे, इतकी डायनामिसिटी आहे, इतका इश्यूज आहेत, आणि त्याच्यानंतरही भारतीय संविधानच आहे जे ह्या भारताला अखंड बांधून ठेवलेलं आहे. केवळ प्रांतीय याच्यात का नाही, केवळ राजकीय याच्यात का नाही, तर आपल्याला दिसतंय सांस्कृतिक है ना, सर्व बाबीने सामाजिक सर्व बाबीने बांधलेलं आहे. इतके चान्स घेतात है ना, किती जण चान्स घेतात, हे इकडून डायरेक्ट इनडायरेक्ट इकडून उंगली टाकते, तो इकडे उंगली टाकते, सगळ्या उंगल्या टाकायचा प्रयत्न करते तरी काही होत नाही. असं जे एकदम आदर्श संविधान असेल तर ते भारताचं. तर हे सर्व गुण जे आहेत ते भारतीय संविधानामध्ये दिसून येतात.
आता भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही हे थोडेसे गुणधर्म समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, स्वतः इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न करायचा. आलं की नाही लक्षात? ऑफिसर बनायचं आहे ना, बाबू बनायचं आहे का? नाही, है ना? समजलं असं मला वाटते. काही प्रॉब्लेम नाही, असा सोपाच आहे ना? ठीक आहे. लाईक करा, लाईक करा, कॉमेंट करा यार, कॉमेंट बी करत जा, शेअर करा दोस्तांले. कसे करता? सोबत ऑफिसर व्हा. मी नेहमीच सांगतो तुम्हाला, सोबत ऑफिसर व्हावून सोबत पार्ट्या म्हणजे सोबत मस्तपैकी किती छान वाटते यार, है ना? अभ्यास करता मला माहित आहे तुम्ही यार लय सिरियस आहात. हे माझा बोर व्हिडिओ तुम्ही पाहता तर मग केवढे सिरियस असा नाही का? ठीक आहे मग चला, ऑल द बेस्ट देऊ का? घेऊन घ्या मग, ऑल द बेस्ट.